कायद्याशी कोणी खिलवाड करतील तर कायद्या त्यांच्यासोबत खिलवाड करतील. की जेव्हा जेव्हा नवीन सीपी येतो आल्यानंतर त्यांना एक सांगायचं असतं की बाबा मी आता आलोय आणि आय एम व्हेरी स्ट्रिक्ट, किंवा एक भावना अशी पण आहे की नाही रे ते आलेले सांगतात, मग त्यांना सांगायचं असतं की मी किती कडक आहे आणि मग त्याच्यानुसार त्यांचे रेट्स वाढतात वगैरे. 4,000 कोटी रुपयाचे अंदाजन ड्रग्स आम्ही जप्त केली. का पोलीस काही करत नाहीत? त्यांना सगळं माहीत असतं, कॉलेजच्या मुलांना माहीत असतं कुठे काय मिळतं, तर पोलिसांना का कळत नाही? ही केक कटिंग. तलवारांनी हो केक ना. कापणे. खरं आम्ही वेट करत आहे की कोणी अशा प्रकारचे हे करतील. तुम्हाला असं वाटतं मधल्या काळामध्ये मुंबईमध्येच एक एन्काउंटरचं पर्याय शोधला गेला होता की हे संपवा आता, त्याशिवाय शक्य नाही आहे. हे पुण्याच्या केसमध्ये तुम्हाला असं वाटतं? मी बिहारचे, दिल्लीला एज्युकेशन, महाराष्ट्रात आमची हे झाले तर सर्वप्रथम एक टार्गेट असते, एक प्रेशर असते की मराठी शिकायचे. IPS झालात, फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालात, तर तुमची जी ओरल होती तिथं तेव्हा काय प्रश्न विचारला गेला होता?